हॅलो क्यूटीज, व्हॉट्सअप. वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. सो आजचा व्हिडिओ बनवण्यामागे म्हणजे असं रिझन आहे की मी आज फर्स्ट टाईम म्हणजे सेकंड टाईम बनवते. फर्स्ट टाईम मी नाशिकला बनवलेला होता, तर आता मी सेकंड टाईम बनवेल. मी काय बनवेल हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल, तर तुम्हाला बघायचं असेल तर पुन्हा व्हिडिओमध्ये बघा. तसंच तुम्हाला थंबनेलवरनं कळूनच जाईल की मी काय बनवते. बट तरी पण आता पहिले ना मस्त मम्मीने पोहे बनवले आहेत, तर आपण पोहे खाऊ. मग नंतर आहे ना थोडं काम वगैरे आवरून मग ते बनवायची पूर्ण प्रेपरेशन करून ठेवेन. मम्मीने पोहे बनवले, आधी पोहे खाऊ. मग जे पण प्रेपरेशन लागेल ना, जे आपण बनवणार आहे त्याचं प्रेपरेशन करून मग तुम्हाला छोट्या छोट्या क्लिप्स दाखवेल आणि मग मी तुम्हाला सांगेल की नेमकं आपण काय बनवतो आहे. आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान आहे. मी काल जेवढं काही लागतं ग्रोसरीज तेवढे मी घेऊन आलेली आहे, काय काय लागतं तर मग आपण बघूया. आधी मी आहे ना मस्त टेस्टीचे पोहे एन्जॉय करते, मग तुम्हाला भेटते. सो गाईज आता आपण थांबशील का? सो गाईज आपण बटाटे बॉईल करायला टाकून दिलेले आहे आणि अजून बाकीची प्रिपरेशन करून घेऊ. मी आता व्हिडिओ बघते, रेसिपी बघते आणि मग बनव. मला येत नाही जास्त काही, मी रेसिपी बघूनच सर्व काही बनवणार आहे. ते काय इसको हमें भून लेना. पहिले याला आपण भाजून घेऊ. जिरा, सो काळी मिरी आणि लवंग. जेवढं जितकं असेल तुमच्या इथे तेवढं तुम्ही घेऊन घ्यायचं. माझ्याकडे जेवढं होतं मी तेवढं घेतलं. आणि मग याला ड्राय रोस्ट करून याची पावडर करायची आणि त्याच्यात चाट मसाला, मीठ, काळं मीठ, अजून जे तुम्हाला वाटतं ते टाकायचं. तुम्हाला ड्राय रोस्ट करून आणि त्याच्यात काय टाकतं मी तुम्हाला दाखवते. गाईज याच्यात आपण टाकलं आहे चाट मसाला, हिंग, काळं मीठ आणि मीठ. आता याला आपण ग्राइंड करून घेऊ. आपला सँडविच मसाला रेडी झाला. कळलं का मम्मी? गाईज आपला मसाला रेडी झाला आहे. सँडविच मसाला एकदम मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा गाईज, मस्त असं एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचं. किती पण दिवस वापरता, कशात पण वापरायचं असं नाही, फक्त सँडविचमध्ये. आणि हा ब्राउनीचा जार आहे, मला दिवाळीला जे हॅम्पर भेटलेला ना त्यात आलेला, मी ह्यातच ठेवून दिला. आणि एका ह्याच्यात आहे ना मस्त ड्रायफ्रूट्स ठेवले. सो आता आपण आहे ना याचा बटाट्याचा जो मसाला बनवणार आहे ना आपण, त्याच्यासाठी अद्रक, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट करून घेऊ, कोथिंबीर टाकून थोडीशी. आणि मग नंतर आपण ग्रीन चटणी बनवू. मी तुम्हाला बनवून डायरेक्ट दाखवते. फॉर द ग्रीन चटणी मी काय काय घेतलं आहे, ह्यात कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण, जिरं, साखर, मीठ आणि माझ्याकडे ड्राईड पुदिना होता, ड्राईड पुदिना त्याची पावडर आणि थोडेसे त्याचे पत्ते. आणि त्याच्यात माझ्याकडे लिंबू नाही म्हणून मग मी इमली टाकली. आता याला आपण चटणी बनवून घ्यायची. याची चटणी बनवून घेऊ, मग आपण बटाट्याचा मसाला तयार करू. नाही, पहिले आपण कटिंग करू आणि मग सर्व झालं का मग मी तुम्हाला दाखवेल की नेमकं मी काय 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 घेतलं. आपली चटणी पण रेडी झाली आहे आणि याच्यासोबतच आपलं मिक्सरचं काम संपलं आहे. आणि या चटणीत मी काळं मीठ पण टाकलेलं होतं. तर आपली चटणी रेडी झाली. आता आपण दुसरी स्प्रेड पण तयार करून घेऊ. त्याच्यासाठी आपण घेणार आहे मेयोनीज, केचप्स आणि शेजवान चटणी थोडीशी, आणि त्याला मिक्स करून मी तुम्हाला दाखवते. आणि हे आपण बटाट्याची स्टफिंगसाठी केलेलं आहे. यात पण त्याचे कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, बस. गाईज आपण कांदा, टमाटर आणि काकडी घेतलेली आहे. याला आपण कट करून घेऊ बारीक बारीक. तुम्ही तर स्लाइस पण करू शकतात, बट मला ह्यावेळेस कट करायचं आहे. आणि सोबतच इथे आपण बटाटे पण बॉईल केलेले, याला पण आपण पील ऑफ करून घेऊ आणि मग नंतर याचा मसाला बनवता आधी आपण रेडी करून घेऊ सर्व. ठीक आहे.
गाईज आपला नेक्स्ट सॉस पण रेडी झालेला आहे. आता सर्वच रेडी झालं आहे. मग जेव्हा मी प्रिपेअर करेल तेव्हाच तुम्हाला दाखवते. गाईज मस्त आपण आता घेतले सँडविच ब्रेड. कसले पण घेऊन घ्या तुम्ही, ब्रेड घ्या. इथे आपण बटाट्याचा मसाला बनवला आहे. ही आपली ग्रीन चटणी, हे आपलं मेयोनीज आणि टमॅटो केचप शेजवान सॉसचं हे एक स्प्रेड, आणि हे आपलं कांदा टमाटा काकडी याचं पूर्ण सॅलेड इथे आपण घेतले. स्लाइस आम्ही फर्स्ट टाइम घेतलेले, फर्स्ट टाइमच यूज करू. विथ शेडार चीज आहे वाटतं तुम्ही. हे आहे अमूलचं बटर, आणि हे आपण सँडविचचा मसाला काय बनवला होता तो. आणि आता मी याला कसं असेंबल करायचं बनवून दाखवते, आणि मग नंतर आपण याला सँडविच मेकरमध्ये टोस्ट करू. बॉम्बे सँडविच बनवतो आपण, मस्त बॉम्बे मसाला सँडविच. सँडविच मसाला स्प्रिंकल करून घेऊ मस्त. हा जास्त टाक नाही रे, सँडविच मसाला आहे, चाट मसाला नाही. जास्त टाकायचा हा मस्त, याच्यानेच टेस्ट एनहान्स होईल. चीज स्लाइस आम्ही पण फर्स्ट टाइमच ट्राय करू, कशी लागते माहित नाहीये. अबे या चीज आपण आपल्या अकॉर्डिंग जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं. आता मी खरं आणतं कैची कसं फाडायचं. वाव, फर्स्ट टाइमच्या मानाने बरोबर काढली. मॉन्टीने काढून दिली गाईज आपल्याला. आता त्याच्यावर ही सेकंड स्लाइस ठेवून द्यायची, आणि याला वरून थोडंसं बटर लावून मग आपण टोस्टरमध्ये ठेवून देऊ. आता याच्यावर मी बटर लावून घेते. तो ब्रश घ्यायला पाहत, ब्रशने नाही लागणार मीठ. मस्त क्रिस्पी होईपर्यंत याला टोस्ट कर.
काय ते लाल बटन चालू करता का? नाही केलंय का? चालू आहे का? गाईज आता मी ट्राय करून बघते कसं झालंय. म्हणजे कसं झालंय? छान झालं. गाईज खूप मस्त झालंय. तुम्ही पण बनवून बघा. गाईज तुम्ही पण बनवून बघा. चीजचा फ्लेवर पण खूप छान येतोय. एकदम मस्त लागतंय. थोडं काय त्याचा ब्रेड चेंज करून घेते का म्हणे? गाईज यात आपण चीज स्लाइस पण आणि चीज क्यूब पण टाकलेला आहे. मी तुम्हाला बोललेली ना, जसं तुम्हाला पाहिजे तसे चीज तुम्ही टाकू शकता. जितकं हवं तितकं टाका. हे पूर्ण चीजी लोडेड सँडविच होईल. आता याच्यावर मस्त आता मसाला टाकू. मला नको दाखवू याच्यात. मला नाही दाखवलं ते एकदा पण. का दाखवलं का? आता याच्यावर लास्ट लेयर बटरची आणि आपले सर्व सँडविचेस रेडी होऊन जातील. तिकडे दाखव. हे बघा किती बनवले आहे. हा इकडे दाखव. कोणत्या रूम मध्ये बनवते? हॉलमध्ये बनवते आम्ही. आता ही पॅक झालंय. आता याला टोस्ट होईल. हा खूप भारी लागेल. तुम्ही पण असंच बनवून बघा. वरून मस्त बटर. छान लागतो का भारी लागतो? छान भारी काही पण बोला, कसा पण लावा, फक्त खा आणि माझ्यासारखं व्हा. कुठला सँडविच आहे? बॉम्बे. हे खाता खाता गाणं म्हणायचं. बम्बई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पियो. कसं दिसते? छान आहे ना? मॉन्टी तर घेऊन द्या. आणि टोस्ट आमचा करतोय मॉन्टी. मी पूर्ण बनवलं आणि मम्मीने पण हेल्प केली. मॉन्टी आणि मम्मी. मॉन्टी गाईज आता हे सँडविच मस्त डॅडींना देऊ आपण आणि डॅडींचा रिव्ह्यू घेऊ. कशी? वाव, भारी का? व्हेरी गुड, एकदम बेस्ट, खरं मस्त आहे. बाहेर सारखं सुपर डुपर. पुढचं बाहेर सारखं आहे का? बाहेरपेक्षा बेस्ट आहे बेटा. चालेल. खूप आवडलं. कसं झालं? एक नंबर. मला लय आवडलं. मामी कसं झालं? मस्त. नाही व्हिडिओ मध्ये टाकेल. मस्त गाईज माझ्या मामीने माझ्यासाठी शेवभाजी बनवली होती. हॉटेलपेक्षा पण भारी. आणि बाकीचे सर्व बिर्याणी खात होते. मी नाही खाल्ली. पुस्तकावर तू तिकडे करत फिरायचा. मला पायाचे किती झाली आणि किती हिशाला मग ते असं आम्ही सिरियसली गोष्टी ऐकत होतो मामाच्या सर्व. सो दॅट्स इट फॉर द व्लॉग. जर तुम्हाला व्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.